ह्या सगळ्या LIG MIGच्या घरासंदर्भात 2005च्या अगोदर कंडोनियम अंतर्गत सगळी सोसायटीच्या अंतर्गतली कामं व्हायची. सेवरेजचं असेल, वॉटरचं असेल, या सगळ्या पेवर ब्लॉकचं असेल. 2005 नंतर महापालिकेचं बजेट वाढलं, सिडकोचं बजेट वाढलं. मग आत्ता 2005 नंतर सिडको आणि महानगरपालिकेने ही कामं बंद का केली? मी आता काही सोसायटीच्या मंडळींना भेटलो. 100 रुपये फक्त मेंटेनन्स असतो या सगळ्या घरांच्या समोर. त्यातूनच हे सगळं सोसायटी चालवायची. ती परवडत नाही. आणि त्याच्यात जर एखादं मोठं काम निघालं, सेवरेजचं, एखादं पाण्याच्या संदर्भातलं निघालं, एखादं जमिनीच्या संदर्भात निघालं, पेवर ब्लॉकच्या संदर्भात निघालं, तर लाखो रुपये त्या सोसायटीला अदा करावे लागतात. लोकांकडून हजारो रुपये हे केल्यानंतर तो मेंटेनन्स होतो. माझी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि या सगळ्या परिवर्तन यात्रेत, घर तिथे परिवर्तनमध्ये शासनाला आहे, महापालिकेला आहे, सिडकोला आहे, या सगळ्या LIG MIGच्या घरांमध्ये ही घरं तर नियमित झाली पाहिजे. ही आमची ठाम मत आहे. ही कुटुंब विस्तारापोटी बांधलेली घरं आहेत. पण कंडोनियम अंतर्गत जर जी कामं तुम्ही 2005 नंतर बंद केली, ती कामं सुद्धा तुम्ही तात्काळ सुरू करा. इथल्या आमदारांच्या, लोकप्रतिनिधींच्या हे का लक्षात येत नाहीये? सातत्याने तुम्ही LIG MIGची जी घरं आहे त्याच्या नियमितीकरणाचा विषय बोलत नाही. अधिवेशनात तुम्ही ती कंडोनियम अंतर्गत कामं बंद केली त्याचा विषय बोलत नाही.